लाच प्रकरणी ग्रामविकास अधिकारी लिपिकास कोठडी गुंडेवाडी तालुका मिरज ग्रामपंचायतीच्या साहित्य पुरवठा बिलाच्या मंजुरीसाठी 95,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी महिला ग्रामविकास अधिकारी वर्षा शंकर कदम वय वर्ष 40 राहणार खटाव तालुका मिरज आणि लिपिक शरद दत्तात्रय चौगुले वय वर्ष 40 राहणार सिद्धेवाडी यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही मोठी कारवाई केली आहे। तक्रारदारानं गुंडेवाडी ग्रामपंचायतीला पुरवलेल्या साहित्याचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी वर्षा कदम आणि लिपिक शरद चौगुले यांनी सुरुवातीला 1,28,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यानं त्यांनी 17 जून 2026 रोजी ACB कडे तक्रार दाखल केली। या तक्रारीच्या आधारे पथकानं 17 जून रोजी पंचासमक्ष पडताळणी केली। या पडताळणी दरम्यान दोन्ही संशयितांनी तडजोडी अंती 95,000 रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झाले। लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर दोघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं दोन्ही संशयितांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे।